नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण डिंगऱ्याची भाजी कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत। साहित्य बघूया। निवडून घेतलेल्या डिंगऱ्या, मीठ, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर, हळद, जिरं आणि मोहरी। सर्वात आधी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आपण घालून घेतलेली आहे। डिंगऱ्याच्या शेंगा म्हणजे मुळ्याच्या शेंगा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतील। मुळ्याच्या शेंगांनाच डिंगऱ्याच्या शेंगा असं म्हटलं जातं। भाजी खायला खूप मस्त लागते आणि खूप हेल्दी असते। आता याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घातलेला आहे। आता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। अतिशय झटपट रेसिपी आहे आणि ही भाजी सीजनल असते। आता ही हळद टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर ह्याची भाजी खायला खूप 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 छान लागते, मला तर खूप आवडते। आणि आता ह्या शेंगा टाकल्याच्या नंतर ह्या पद्धतीने अशा निवडून घ्यायच्या। ह्याचे जे कवळे साईडला जे देठ असतात ते काढून घ्यायचे असतात। नंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ आताच घालायचं आहे। ह्या मिठामुळे काय होतं, ह्या शेंगाला आपोआप पाणी सुटतं आणि आपल्याला वरण पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही। ह्याची भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची असते। आता मीठ टाकल्याच्या नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कांदा किंवा लसूण घालायची काहीही आवश्यकता नसते, कारण ह्याचा मूळचाच फ्लेवर असतो ना, तो खायला खूप मस्त लागतो। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मंद करायची आणि साधारणपणे एक 5 मिनिटभर हे झाकण असंच ठेवायचं आहे। तर 5 मिनिटानंतर ह्याचं झाकण मी काढून घेतलं आहे। ही वाफेवर बऱ्यापैकी भाजी झालेली आहे। शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, तुमच्या लक्षात आलंच असेल। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट आणि मसाला घालून घ्यायचा। लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। हे आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय करायचं, हे छान असं मिक्स करून घ्यायचं। मी लाल मिरची पावडर आणि मसाला एकच आपल्या तिखट मिठाच्या पाण्यामध्ये काढून घेतला होता। आता हे छान असं मस्त मिक्स करायचं आहे। शेंगादाण्याचा कूट तर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतो, त्याच्यामुळे ते सांगायची काही गरज नाही आहे। आता काय करायचं, अगदी थोडासा भाजलेला शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे। आपल्याला हा खूप घालायचा नाही आहे। आणि परत एकदा याला चमच्याच्या साहाय्याने छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता 1-2 मिनिटभर ह्याच्यावर झाकण ठेवून परत एकदा ह्याची छान वाफ काढून घ्यायची आहे। साधारणपणे 2 मिनिटानंतर आपण याचं झाकण काढून घेणार आहोत। आणि आपण जी काही प्रोसेस केलेली आहे ती सगळी मंद आचेवरच केलेली आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही आहे। आता झाकण काढून बघायचं, आपली भाजी तयार आहे। तुम्हाला वाटलंच तर थोडीशी हिरवीगार कोथिंबीर याच्यावर छान भुरभुरायची। आता मी टाकली नाही आहे, ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही राहिलं टाकायचं, तर तुम्ही ती कोथिंबीर देखील टाकू शकता। ही भाजी मी बाउलमध्ये सर्व करून घेतलेली आहे। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।